अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. हे भारत अर्जुना, सर्व प्राणी अव्यक्त म्हणजेच अदृश्य अवस्थेत जन्म घेतात. त्यानंतर काही काळासाठी व्यक्त दृश्य शरीरधारी रूपात असतात आणि पुन्हा अव्यक्त नष्ट अदृश्य अवस्थेत जातात. त्यामुळे अशा गोष्टींसाठी शोक करणं योग्य नाही, असा या श्लोकाचा मराठीतला अर्थ आहे. आपण हा श्लोक एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा एका व्यक्तीला त्याच्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. त्याला प्रचंड दुःख होत आहे. त्याला वाटतं तो का गेला, त्याच्यासोबत अजून वेळ घालवायला हवा होता. त्याच्या मनात अपराधीपणा, शून्यता, असहायता आणि रडू येतं. इथे हा गीतेचा श्लोक काय सांगतो हे समजून घेऊ. जसं एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं तरी ती जन्माआधीही नव्हती, काही काळ आपल्यासोबत होती आणि आता पुन्हा नजरेआड झाली. त्यामुळे दुःख होणं स्वाभाविक असलं तरी त्या बदलाचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. एखादी व्यक्ती गेली, हो, पण ही जीवनाची नैसर्गिक अवस्था आहे असं मनाने मान्य केलं की भावनिक वेदना कमी होऊ लागते. म्हणजेच आपण शोकाचा स्वीकार करतो. सतत आठवण करून घेण्याऐवजी मन हळूहळू नवे दिनक्रम स्वीकारते. म्हणजेच आपण भावनांचं नियमन करायला शिकतो. मला दुःख होत आहे आणि ते स्वाभाविक आहे अशी भावना निर्माण होते. स्वतःला दोष न देता मन शांत राहतं. म्हणजे स्वतःचीच करुणा वाटू लागते. ज्या नात्याला आपण प्रेमाने जपले त्याच्या स्मृती मनात राहतात. त्यामुळे मानसिक धैर्य आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची ताकद मिळते. एक आत्मिक बळ आपल्याला मिळतं. हे उदाहरण अशा लोकांसाठी उपयोगी आहे जे जीवनातील बदल किंवा हानीमुळे मानसिक तणाव, नैराश्य किंवा शोक अनुभवत आहेत. गीतेचा हा श्लोक आपल्याला सांगतो की बदल हा जीवनाचा नियम आहे. त्याला स्वीकारून पुढे जाणं हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.